बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला आजची मोठी घडामोड। पंतप्रधान मोदींनी काही वेळापूर्वी जनतेला आवाहन केलेलं आहे। वर्षभर सोनं खरेदी करू नका असं ते म्हटलेत। नेमकं काय म्हटलेत मोदी आणि काय नेमकं संकट आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नका, पण पेट्रोल डिझेलचा वापर सुद्धा जपून करा। पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। तर खाद्यतेलाचा वापर कमीत कमी आणि जपून करावा। इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। भारतावर युद्धाचा परिणाम होतोय, कच्चं तेल वाचवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे। परदेशी प्रवास कमी करावा, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्सवर भर द्या, मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा, पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशातील तेलांच्या किमतींमध्ये वाढ। अमेरिकेमध्ये देखील तेलाची किंमत 16% वाढली। आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची ही माहिती। केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये $700 अब्ज एवढा पैसा 3 ते 4 वर्ष पुरेल एवढा देशात पैसा आहे। मोदींनी देशाला आवाहन केल्यानंतर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती। जगातील अस्थिरतेमुळे विदेशातील कंपन्यांच्या गुंतवणुकीचा हा देशाला फायदा नाही। अस्थिरतेमध्ये विदेशी कंपन्यांचा पैसा हळूहळू बाहेर जातोय, अर्थतज्ञ विद्याधर अनासकर यांची माहिती। आणि आता घेऊयात चाकणकरांच्या एसआयटी चौकशी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा। अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास एसआयटी चौकशी। अशोक खरातसोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवर असताना त्या सगळ्या खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल। एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली। दिलेल्या उत्तरातनं चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल। एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। तर पोलिसांनी सर्व सहकार्य त्यांना करणार असल्याचंही चाकणकरांचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते। दमानियांचा आरोप। तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे, दमानियांची मागणी। खरात प्रकरणी चाकणकर आरोपी असल्याचं आधीपासूनच सांगतोय। एसआयटीकडून चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू। रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप। तर काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागत असल्याची ही टीका। रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा, दत्तात्रय खेमनार यांची मागणी। तर दत्तात्रय खेमनार यांनी खरातच्या कारनाम्यांची बातमी 1 वर्षापूर्वीच वृत्तपत्रात छापली होती। त्यावेळी चाकणकरांनी त्यांच्यावर दबाव आणल्याचाही आरोप। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीमध्ये सगळी माहिती समोर येईल। आणखी कुणी यामध्ये सहभागी आहे का हे एसआयटी चौकशीमध्ये स्पष्ट होईल। खासदार बजरंग सोनवणेंची यावर प्रतिक्रिया। खरातकडून माहिती घेऊन एन्काउंटर होणार। खरात प्रकरणामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश। नाना पटोलेंचा आरोप। तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातनं काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार, पटोलेंची माहिती। खरात प्रकरणामध्ये अनेक मोठे नेते अडकले आहेत। या प्रकरणाच्या तपासातनं नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असून पैसे घेऊन अनेकांना यातनं बाहेर काढलं जात आहे। रोहित पवारांचा खळबळजनक दावा। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट। हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, लवांडेंची माहिती। तर प्रतिगामींविरोधातला हा लढा दुप्पट ताकदीनं सुरू ठेवणार, लवांडेंची भूमिका। संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा हल्लाबोल। तर संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, नितेश राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत। मुख्यमंत्री फडणवीसांची दखल आता ते घेणार का की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। ओवैसी सुशिक्षित मुलामुलींमध्ये कट्टरता आणण्यासाठी प्रयत्न करतायत, संजय शिरसाठांची ओवैसींवर टीका। तर करता करविता कोण, इम्तियाज जलील यांना अटक करणं किती गरजेचं आहे हे सीपी देखील जाणतात, शिरसाठ यांचा गंभीर आरोप। महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला, उत्तर प्रदेश नंतर आता महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात। नाना पटोलेंची टीका। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग्ज विक्री सुरू आहे, पटोलेंचा आरोप। शिवसेनेमध्ये मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे। 16 मेपासून पुढील 2 महिने श्रीकांत शिंदेंकडे जबाबदारी असेल। तर दरम्यान मनपा निवडणुकीपूर्वी राहुल शेवाळेंकडे ही जबाबदारी देण्यात आली होती। 16 मे पासून 15 जुलैपर्यंत श्रीकांत शिंदेंचा 2 महिने महाराष्ट्र दौरा। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचा या दौऱ्यामध्ये आढावा घेणार असल्याची शिवसेना सचिव भाऊ चौधरी यांची ही माहिती।
मनसे पदाधिकाऱ्यांकडून सदावर्तेंची गाडी फोडण्याचा इशारा. जालन्यामध्ये काल मनसे पदाधिकाऱ्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक केली होती. राज ठाकरेंविरोधात बोललेलं सहन करणार नाही, मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका. दरम्यान कालच्या शाईफेक करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल. खासदार निलेश लंकेंवर पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. निलेश लंकेंना 2 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बजरंग सोनवणेंनी घेतली निलेश लंकेंची भेट. पेट्रोल, डिझेल, गॅस इतर सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी वापर योग्य पद्धतीने करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. आपण घेऊयात मोठ्या घडामोडींचा टॉप 9 आढावा. दसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा मोर्चा. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून सावरकर भवनापर्यंत हा कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी नागरिकांची मागणी. अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद. कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर, तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. मुंबईमध्ये अवैध लिंगनिदान रॅकेट प्रकरणी आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र कुटे यांना अटक. अहिल्यानगर आणि पुणे परिसरामध्ये पसरलेल्या रॅकेटचा तपास सुरू. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचा 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे मोठं नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. मीरा भाईंदरमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, तर दुरुस्तीच्या नावाखाली शिवरायांचा पुतळा हटवण्याचा निर्णय. पुतळा हटवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं. पुतळा हटवल्यास शिवसैनिकांशी गाठ पडेल. मंत्री प्रताप सरनाईकांचं आयुक्त आणि महापौरांना पत्र. पुण्यातील 36 धोकादायक वाडे आणि जुन्या इमारतींना महापालिकेच्या नोटिसा. मध्यवर्ती भागातील इमारती राहण्यास अयोग्य असल्यानं रहिवाशांना तातडीनं घरं रिकामी करण्याचं आवाहन. दरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनही सतर्क. मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. 15 मे पूर्वी इमारती, वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहांची तपासणी पूर्ण केली जाणार. शिवाय धोकादायक शाळांना तातडीनं पर्यायी जागा शोधून देण्याच्याही सूचना. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअॅपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे, तर 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी. गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू. आता घेऊयात देशातल्या राजकीय घडामोडींचा टॉप 9 आढावा. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये थलपती विजय पर्व सुरू. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री. विजय थलपतींच्या ऐतिहासिक शपथविधीला राहुल गांधींचीही उपस्थिती. विजय यांना काँग्रेससह सीपीआय, सीपीआयएम यासह व्हीसीके आणि यूआययूएमएलचा पाठिंबा. 121 आमदारांच्या पाठबळावर विजय यांचा शपथविधी. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय थलपती यांचे 3 धडाकेबाज निर्णय, तर दरमहा 200 युनिट्स मोफत वीज. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकासह महिला सुरक्षा दलाचीही स्थापना होणार. विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. केजी अरुणराज, निर्मला कुमार, टी.के. प्रभू आणि एस. कीर्तना यांच्याकडून शपथ, तर चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर शपथविधी संपन्न. काँग्रेस परजीवी पक्ष, सत्तालोभी काँग्रेसनं पहिल्याच संधीमध्ये द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची ही टीका. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी, तर भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्यानं सर्वांच्या नजरा त्रिशाकडे खिळल्या होत्या. काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधांच्या चर्चांना उधाण. हिमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार, तर जे.पी. नड्डा यांच्याकडून नावांची घोषणा. 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा.